हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो गुड मॉर्निंग। कालच्या व्हिडिओचा शेवट हा चहापासूनच केला होता आणि आजच्या व्हिडिओची सुरुवातही चहापासूनच करते आहे। खरं तर काल 1 वाजला जवळपास झोपायला आणि आता वाजलेले आहेत 5 आणि मला ना म्हणजे भीतीच होती मला जाग येईल का नाही ते। त्यामुळे ना मी 4:45 वाजतापासूनच जे आहे 5-5 10-10 मिनिटाच्या अंतराने अलार्म लावून ठेवले होते आणि आता मामा जाणार होते सो आधी मामाला चहा करून दिला। चहा पिता पिता गप्पा गोष्टीही केल्यात आणि आता फायनली लागलेली आहे कामाला। आज मस्त शेवग्याची भाजी बनवणार आहे। तशी सकाळी टिफिनची फार गडबड असते आणि अशा मसाल्याच्या भाज्या करायचा म्हणजे त्यामध्ये भरपूर वेळ जात असतो आणि आज ना म्हणजे एक्सरसाइज वगैरे काही करणं झालंच नाही कारण घरात पाहुणे वगैरे होते सो त्यामुळे माझ्याकडे होता बराच वेळ म्हणून म्हटलं चला शेवगा तसाही भरपूर महिन्यानंतर घरात आला आणि सतत अहोंचं चालू होतं कधी करते भाजी शेवग्याची म्हणून। शेवग्यांच्या शेंगाची ना म्हणजे छोटे छोटे तुकडे करतानाच मी थोडीफार जी आहे साल काढून घेत असते आणि उकळायला ठेवत असते आणि ती उकळायला आता 10-12 मिनिटं तरी लागतील। तेवढ्या वेळात मी आलेली आहे बेडरूममध्ये आणि हा बघा बेडरूमच्या विंडोमधून दिसणारा सूर्योदयाचा म्हणजे कायच बोलू मी याबद्दल, इतका सुंदर व्ह्यू दिसतो ना की असं वाटतं इथनं कुठं जावंच नाही, तासनतास इथेच बसून राहावं की काय। येलो, पिंक, डार्क, ऑरेंज वगैरे असे सर्व शेड पूर्ण आकाशात जणू काही पसरले होते आणि सर्वीकडे अजूनही काळोखच आहे बरं का। मी आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलं होतं तेवढ्या वेळात मस्त हा व्ह्यू वगैरे एन्जॉय केला। आंघोळ करून आल्यावर लगेच जे आहे कांदा, टोमॅटो आणि खोबरं वगैरे जे आहे मी असं भाजायलाच घेतलं। एरवी ना मी कांदा टोमॅटो हे आधी त्याची काप करून घेते आणि तव्यावर वगैरे भाजत असते, पण आज असं अख्खच्या अख्खं गॅसवरच भाजून घेतलं त्यानं टेस्ट छान येते। हेल्थच्या दृष्टीने मी असं ऐकलंय की ते तितकं असं बेनिफिशियल नाही आहे म्हणून असं डायरेक्ट गॅसवर भाजायचं नाही म्हणून, पण एखाद्या वेळेस चालून जातं। कांदा टोमॅटोची साल वगैरे काढून घेतली, त्यामध्ये भरपूर लसण अद्रक आणि थोडीशी लवंग वगैरे ही ॲड केली मी आणि मिक्सरमधनं मस्त त्याचं वाटण करून घेतलं। त्यानंतर तेलामध्ये मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर वाटण घातलं, तिखट हळद मीठ आणि थोडासा जो आहे गोडा मसाला घातला, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही यूज करू शकता आणि मस्त हा मसाला अगदी तेल सुटेस्तोवर भाजून घ्यायचा। आणि हीच जी प्रोसेस आहे ना एवढी म्हणजे मसाला भाजायची तीच खूप महत्त्वाची असते बरं का, कारण ही जर आपण छान कमी फ्लेमवर व्यवस्थित हा मसाला भाजून घेतला आणि त्यानंतर ना मी थोडंसं पाणी ॲड करूनही 5 मिनिटं जे आहे मसाला मस्त भाजून घेत असते, त्यामुळे जो कलर येतो भाजीला जी तर्री येते ना ती खूप मस्त येते। म्हणजे तेल कमी जरी घातलं असेल ना भाजीमध्ये तरी पण भाजीला मस्त तेल सुटतं। आणि चला आता शेवगा ज्या पाण्यात मी उकळल्या होत्या ना त्या पाण्यासहितच मी भाजीमध्ये टाकत असते, कारण आता भाजी उकळताना ना बरेचसे घटक जे आहेत त्या पाण्यात उतरत असतात, त्यामुळे ते पाणी मी कधीच फेकून देत नाही। भाजीसाठी पाणी लागणारच असतं सो तेच पाणी मी यूज करत असते। भाजी आता मी शिजायला ठेवलेली आहे, कणिक वगैरे मळून झालेली आहे माझी आणि 2 पोळ्याही टाकल्यात आणि आता जे आहे आरोहीला वेणी घालते आहे। सकाळी ना म्हणजे मसाल्याच्या भाजीचं मला जितकं टेन्शन नसेल आलं ना तितकं तर आरोहीच्या या वेण्यांचं येते, कारण आता कमरेपर्यंत केस गेलेले आहेत आणि म्हणजे वेणी घालणं इझी आहे पण आरोही इतकी इरिटेट करते ना, नाही असं नको तसं नको तसं नको। आणि आता ना आतापर्यंत तिचे केस जरा कमी होते ना तोपर्यंत ना तिला कोणी काही स्कूलमध्ये बोलायचं नाही, मी फक्त 2 वेण्या गुंफून द्यायची आणि खाली हेअरबँड आणि त्याला रिबन लावायची। पण आता तिचे केस मोठे दिसायला लागलेत तर तिचे स्पोर्टचे सर वगैरे तिला म्हणजे 1-2दा रागवलेत की ते दुमडून वर कानाच्या वर असताना बघा तिथे रिबीन बांधायच्या म्हणून, पण तिला ते अजिबात आवडत नाही। त्यामुळे तिने ना म्हणजे मला कधी सांगितलंही नाही, पण काल तिने सांगितलं की सर मला पुन्हा रागवले। म्हटलं कशासाठी, तर असं असं झालं। मग मी लगेच आज जे आहे नाही तुला अशाच वेण्या घालाव्या लागतीलच म्हटलं, कारण कशाला विनाकारण ओरडा खायचा ना, तिला ते आवडत नाही। त्यामुळे तिचं इथे वादावादी चालू होती आणि मीही जरा चिडलेच मग, कारण सकाळी किती आपले कामं असतात, डोक्यात किती वेगवेगळे विचारणं, किती घाई झालेली असते, त्यात जर मुलांनी असा त्रास दिला की मग मात्र माझी चिडचिड होते खरी। इथे बघा आरोहीला रडायलाही आलं होतं, मी तिचं ऐकत नव्हती म्हणून आणि तिचं म्हणणं होतं की मला माझ्या फ्रेंड्स चिडवतील वगैरे, त्याचं तिला जास्त रडायला येत होतं। तसं वेण्या कशा दिसतात काय दिसतात याशी तिला काही घेणं देणं नव्हतं। सो चला आरोहीच्या वेण्या घातल्यात आणि तोपर्यंत माझी भाजीही ते मस्त अशी शिजून तयार झाली आणि बघा काय मस्त कलर आलाय ना भाजीला। कलरच नाही बरं का, चवही मस्त भन्नाटच आली होती।
आणि आरोही गेल्यावर लिव्हिंग रूममध्ये असा काही पसारा पडलेला असतो. आणि माझं म्हणजे आता ठरलेलं आहे की 9 वाजेपर्यंत मला जितकी कामं आवरता येतील तितकी मी आवरायची. सो त्यामुळे आरोही गेल्यावर मी अशी उगाच टाइमपास करत बसत नाही, मोबाईल हातात घेत नाही किंवा थोडा आराम करू दे का बसू दे, अजिबात नाही. ती लिफ्टमध्ये जाताना बाय करते, पुन्हा गॅलरीमध्ये येऊन तिला बाय करावंच लागतं. सो तिथे बाय केलं, लगेच लिव्हिंग रूममध्ये जो काही पसारा होता फक्त टॉवेल वगैरे तो वाळायला टाकून तो पसारा आवरला आणि नाश्ता करायला बसले. माझा हाच नाश्त्याचा टाईम आहे. कधीच मला 8 नाश्त्याला वाजतच नाहीत, कारण मी रात्री फार कमी जेवण करते. फार म्हणजे 1 पोळी, आणि फारच भूक लागलेली असली तर 1.5 पोळी. त्या व्यतिरिक्त मी एकही घास एक्स्ट्राचा घेत नाही. त्यामुळेच जे आहे माझं वजनही कंट्रोलमध्ये राहतं. आणि हे सर्व मी अनुभवातून बोलते आहे बरं का, असंच नाही. कारण मध्ये माझं वजन बरंच वाढलं होतं, आणि ते आरोहीच्या पप्पांमुळे. कारण सोबत जेवायला बसलं की जबरदस्तीनं, नाही काय लहान मुलांसारखी 1च पोळी जेवते, 1.5च पोळी जेवते करून ते मला जबरदस्तीने 2-2.5 पोळ्या जेवायला लावायचे, आणि तेव्हा माझं वजन भयंकर वाढलं होतं. म्हणून सांगते आहे, रात्रीचं जितकं कमी जेवता येईल ना तितकं कमी जेवायचं. वजनासाठीच नाही, आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही ते खूप चांगलं असतं. सो नाश्ता करून झाल्यानंतर पूर्ण लिव्हिंग रूम मी मस्त पैकी आवरलेली आहे, आणि आत्ता आलेली आहे बेडरूममध्ये. कारण नाश्ता झाल्यानंतर लगेचच जे आहे मी स्वयंपाक करायला जात नाही. आधी बेडरूम वगैरे आवरते, घरं वगैरे झाडून पुसूनही घेत असते मी या वेळेवर. झाडून तर घेतेच, कधी पुसून घेणं होते कधी होत नाही. कारण बऱ्याचदा मी रात्रीचीच जे आहे पूर्ण 3 रूम व्यवस्थित झाडून घेत असते आणि पुसतही असते. मग ज्या दिवशी सकाळी जास्त गरज वाटली नाही तर त्या दिवशी मी सकाळचा पोछा मारणं टाळतच असते. बेडरूम आवरून झाल्यावर माझं हे एक सर्वात आवडीचं काम आहे. मस्त दरवाजे खिडक्या सर्व ओपन करते, आणि खरं सांगते अशी मस्त हवा येते की असं वाटतं की पुन्हा अंगावर रजाई घेऊन झोपून राहू की काय. फ्रेशही फार वाटतं तसं, पण मस्त वाटतं, असं वाटतं इथंच बसून राहावं की काय. आणि तुम्ही आता हा आवाज ऐकला का, म्हणजे मी बेडशीटला हातही लावत आहे तर असा तडतड आवाज येतो आहे, आणि आपल्याला इलेक्ट्रिकचा शॉक लागतो अगदी तसंच काहीतरी फील होत असतं. आणि हे याच वेळेस होतं बरं का, फेब्रुवारीच्या म्हणजे लास्टपासनं तर मार्चच्या सुरुवातीला. आणि हे कशामुळे होतं तर बघा, आपल्या बेडशीटचा कापड वेगळा असतो, किंवा गादीची खोड किंवा गादी जी असते ती वेगळी असते. 2 वेगवेगळ्या प्रकारचे कापडांचं जेव्हा फ्रिक्शन होतं, घर्षण होतं त्यातून ही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होत असते. आणि म्हणजे तिचा असा धोका फारसा काही नसतो, पण बेडशीट चेंज करताना वगैरे ते तडतड आवाज येतो, आणि करंट लागतो बरं का, शॉक लागतो. पटकन हात लावायची हिंमत होत नाही. आणि हे आमच्याच एरियात जास्त प्रमाणात होतं की काय माहीत नाही. तुमच्याकडेही होत असेल तर मला तसं कमेंट करून सांगा. मजा येते तशी आम्हाला, म्हणजे आम्ही मस्त खेळतो त्याच्यासोबत मुलं वगैरे असले की. पण कधी कधी असं जोराचाही असा झटका लागल्यासारखं होतं बरं का. बरं चला, भरपूर कामं आहेत. माझं पिल्लू पण आता फ्रेश होऊन आलेलं आहे, आणि त्याची मध्ये जे आहे लुडबुड चालू आहे. त्याचं म्हणणं होतं मला पोहे करून दे, टिफिनला मी भाजी पोळी नेईल पण घरी पोहेच खाईल. सो आता मी पोहे बनवते आहे. आणि पोहे बनवता जे आहे माझा जो काही गॅसच्या ओट्यावर झालेला पसारा आहे तोही आवरणं चालू होता. कारण ही जी छोटी मोठी कामं आहेत मला या कामांसोबतच आटपायची असतात. नाहीतर मग 9चे 9:30 होतात. पण माझं ठरलेलं आहे 9 वाजेपर्यंतच माझी जास्तीत जास्त कामं मी आटपून घेतलीच पाहिजे. आणि त्याचमुळे जे आहे मी अशी घाई गडबडीत जास्तीत जास्त काम करायचा प्रयत्न करते आहे. पिहूला पोहे बनवून दिले, आणि त्यानंतर जे आहे इथे मी तूप बनवायला घेतलेलं आहे. तूप मी रात्रीच जी साय आहे ती या मोठ्या पॅनमध्ये काढून बाहेर ठेवली होती. असं केल्याने माहिती आहे का काय होतं, आपण जे लोणी निघतं ते वॉश करताना जे पाणी वापरतो ते ॲक्च्युली ताक असतं, पण आपण ते आंबवलं जर नाही तर ते फेकूनच द्यावं लागतं, कारण त्याला टेस्ट छान येत नाही आणि अगदी कडसर लागतं ते. त्यामुळे मी साय रात्रीचीच जी आहे बाहेर काढून ठेवली होती, आणि त्यामध्ये थोडंसं दही घातलं होतं. त्यामुळे ती साय छान आंबते, आणि अशा साईचं तूपही खूप मोठं निघतं बरं का, म्हणजे जास्त प्रमाणात निघतं असं म्हणायचं होतं मला. सो साई इथे मी छान फेटून घेतली, आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून ते छान 2दा जे आहे वॉश केली, आणि ते सर्व पाणी मी एका गंजामध्ये इथे गोळा केलेलं आहे. आणि इथे आता मी लोणी जे आहे
तापवायला ठेवलं आणि बघा माझं किती मोठं जे आहे ताकही इथे बनून तयार आहे. आणि हे ताकनं फारसं आंबट होत नाही. तुम्हाला जर आंबट बनवायचं असेल याला तर आणखी सकाळी काय करायचं 2-3 तासासाठी हे मस्त झाकून ठेवायचं. पुन्हा ते आंबते आणि छान अगदी आपलं विकतचं असतं ना किंवा दह्याचं जसं ताक करतो तितकंच टेस्टी आणि आंबटसर असं ताक हे बनून तयार होतं. चला मला पाहिजे तेवढं आंबट झालेलं नाही म्हणून मी याला इथेच झाकून ठेवते आहे. सोबत आता मला पसाराही आवरायचा आहे. जरी तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत नसेल ना तरी मागे त्याची बडबड चालूच आहे. किती गोष्टी असतात त्याच्याकडे खरंच म्हणजे कुठनं येतात कळत नाही. माझी कानं त्याच्याकडे असतात पण माझं सर्व मन माझं सर्व लक्ष माझ्या कामांमध्ये असते आणि असं मनातून येतं की बाळा बस रे किती बोलशील. पण तसं मी तोंडातून मात्र बोलू शकत नाही, नाहीतर आमचा पिऊ मस्त टम्म फुगून बसतो. त्यामुळे त्याच्या बोलण्यावर फक्त मान हलवत जे आहे मी माझे कामं करते आहे. जे काही कप वगैरे काढले होते काल रात्रीला कारण बरेचसे पाहुणे होते सो त्यामुळे एक्स्ट्राचेही जे कप आहेत ते काढावे लागले. सो ते वगैरे मी व्यवस्थित ठेवून दिले. सोबत जे आहे आता माझं तूप मी बाजूला तावायला ठेवलेलं आहे. तेवढ्या वेळात जे आहे मी माझ्या पोळ्या वगैरेही करून घेत आहे. आणि आत्ता ना बरोबर 8:30 वाजले असतील. म्हणजे परफेक्ट मी तेव्हा टाईम बघितला नाही म्हणून सांगते 8:30 वाजलेच असतील. आणि तेव्हा जे आहे मी आमच्या सर्वांच्या पोळ्या करायला बसत असते. आणि हाच टाईम आहे मी माझा सर्व स्वयंपाक याच वेळेवर जे आहे आटपून घेत असते. माझ्या पोळ्या बनता माझं तूपही इथे बघा मस्त असं उकळून झालं. आणि तूप उकळताना ना यामध्ये मी तुळशीचे पानं वगैरेही घालते. त्यामुळे ना मस्त असा स्मेल येतो. त्यात तुम्हाला ते जास्तीचं जळलेलं दिसतंय ना ते तुळशीचे पानच आहेत. तूप उकळून वगैरे झालं तोपर्यंत ना माझ्या पोळ्या मी आटोपल्यात आणि आता भांडे घासायला घेतलेली आहे. आणि आज दोघंही बापलेकांची सारखीच घाई होती बरं का. आणि या सर्व गोष्टींमध्ये आपली जम्बलिंग होत असते. म्हणजे मुलाचं करू का बापाचं ऐकू का माझी कामं आवरू काय करू. आणि मला ना म्हणजे मी 9:30 नंतर मी माझ्या व्हिडिओची काही कामं वगैरे करत असते. शॉर्ट व्हिडिओ वगैरे अपलोड करत असते. त्यामुळे 9पर्यंत मला जास्तीत जास्त कामं आटपायची असतात. मला पोछा मारायचा नसला की माझी ती कामं आटोपलीही जातात. आजही मला पोछा म्हणजे लेट मारला तरी चालतो कारण रात्रीचं जे आहे मारून ठेवलेलाच आहे. सो आता पिहू गेल्यावर पहिलं काम म्हणजे चला TV बंद करते. बिचाऱ्याला आरामच नसतो. सकाळी उठल्यापासून आधी आरुची पप्पा बातम्या ऐकतात, मग पिहूला पाहायचं असतं. त्याची आजी तारक मेहता वगैरे पाहते. त्यामुळे तो सतत कंटिन्युअसली चालू असतो 8:45 वाजेपर्यंत तरी. आणि चला आता घरी कोणीच नाही. दोघं बापलेकं गेलेत. त्यानंतर त्यांची आजीही फिरायला गेली. माझं तूपही तयार झालं. आणि बघा ना अशी कुठे नजर गेली की मला डस्ट दिसते आणि मला म्हणते बाई तुझी क्लिनिंग काही आणखी कंप्लीट झालेली नाही. चला म्हणजे नवीन काम मिळालं मला आज हे. आणि ते मी आता ना सायंकाळी करेल बहुतेक कारण आज दिवसभर मला काही वेळ मिळणार नाही कारण एक महत्त्वाचं काम मला आज करायचं आहे. त्याआधी बघा मस्त अशी रेडी झाले आणि रोजचा माझा हा वेळ आहे रेडी व्हायचा. 9 वाजता पिहू गेल्यानंतर माझं सर्व क्लिनिंग झालेली असते तेव्हा मी मस्त अशी रेडी होते स्वतःसाठीच बरं का. म्हणजे आज मी खूप जास्त हॅपी सुद्धा आहे. कारण चला सांगते तुम्हाला पण त्याआधी मला करायची आहे पूजा. म्हणजे फ्रेश झाल्यानंतरचं पहिलं माझं काम पूजा करणंच असतं दररोजचंच. पण आज स्पेशल असे थँक्स बोलायचं आहे मला देवाला कारण माझ्या स्वप्नपूर्तीसाठीचं आणखी एक म्हणजे काय म्हणू टप्पा मी पार केलेला आहे. आणि तोच जे आहे आधी मी इथे देवासोबत शेअर करते आहे. खरं तर मला रात्रीच आमच्यापर्यंत पोचलं हे पण आरुईच्या पप्पांनी दिलं नाही. त्यांचं म्हणणं होतं तुला झोपच लागली नसती. पण जाता जे आहे त्यांनी मला हे दिलं. आणि काय असेल ओळखा बरं हे बरं जाऊ दे. थंबनेल वाचून तर तुम्हाला कळलंच आहे. सो हे आहे ॲटसन्स पिन आणि याची मी खूप दिवसापासून वाट पाहत होती. खरंच म्हणजे काय माझ्या फिलिंग्स आहेत ना आता मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. एक अगदी कॉमन हाऊसवाईफ आहे मी. आणि माझ्यासाठी ना म्हणजे असतं बऱ्याच जणींसाठी शक्य असतं कारण त्यांना सपोर्ट असतो. मला परमिशन घेण्यासाठीच 2 वर्ष लागले. मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते. हा यूट्यूबचा प्रवास खरंच माझ्यासाठी सोपा नाही आहे. सोपा नव्हताही आणि पुढे नसणारही आहे कारण कोणत्याच बाबतीत मला कसलाच सपोर्ट नाही आहे. म्हणजे दिशा दाखवणारं असं कोणीच नाही माझ्या आयुष्यात. म्हणजे परमिशन मिळाली हेच एक म्हणजे देवाचा आशीर्वाद मानेल मी. आणि त्यानंतर शूटिंग एडिटिंग जे काही सर्व मी करते ना ते सर्व म्हणजे सोपी असं काहीच नव्हतं माझ्यासाठी. आणि माझ्याच अनुभवातून हळूहळू जे आहे मी शिकते आहे आणि माझं हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आहे. खरंच म्हणजे जेव्हा माझ्या हातात आलं ना तेव्हाही मला फार भरून आलं होतं. आणि जेव्हा आता मी एडिटिंग करते ना म्हणजे
म्हणजे जाऊ दे, या विषयावर बोललेलंच बरं. पण खरंच मी खूप 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 जास्त आनंदित आहे. आज यूट्यूब हे माझं एक स्वप्न होतं आणि त्याचा आणखी एक मोठा टप्पा मी इथे पार केलेला आहे. गुगलचा ॲडसन्स पिन माझ्यापर्यंत पोचलेला आहे आणि मला माहीत आहे यासाठी ना खरंच माझी मेहनत तर आहेच, पण त्यासोबत देवाचा आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांचं प्रेम आणि साथही आहे. आणि त्यामुळेच जे आहे मला हे यश आज मिळालेलं आहे. म्हणजे पेमेंट यायला आणखी भरपूर वेळ आहे, पण तरी हा टप्पा पार करणं ही एक खूप मोठं आव्हान होतं माझ्यासाठी आणि ते पूर्ण झालेलं आहे. कारण आम्हाला ना म्हणजे ॲड्रेसही इथला नव्हता, गावाकडचा होता आणि इतक्या खेड्यागावात कधी जाईल, कसं जाईल, म्हणजे भरपूर शंका होत्या माझ्या डोक्यात. सो चला आता थँक्यू सो मच पुन्हा एकदा. आणि आता व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. सो फ्रेंड, भेटते तुम्हाला उद्या अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.